नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीच्या पुस्तकातील जे दुसरं युनिट आहे त्यातला चौथा लेसन एक्सक्यूजेस हे जे स्किट आहे ते सादर करतोय. पेज नंबर 41 वरती हे स्किट आहे. याच्यामधली कॅरेक्टर्स रितेश हा एक स्कूल स्टुडंट आहे आणि मिसेस सेन हिज क्लास टीचर. म्हणजे एक वर्ग शिक्षिका व मुलगा यांच्यामध्ये घडलेला छोटीशी ही नाटुकली असं म्हणू आपण, छोटंसं स्किट आहे. छान आहे, विनोदी आहे. मागच्या वर्षीच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हे होतं. तर मग बघा, सीन आहे ए, जो सुरुवातीचा सीन आहे तो क्लासरूम आहे, वर्गामधला सीन आहे. रितेश सेन, "May I come in, madam?" Mrs. Sen, "Now, don't you think you are early?" रितेश मिसेस सेन यांच्याकडं आत येण्याची परवानगी मागतो. त्याच्यावरती मिसेस सेन त्याला असं म्हणतात की तुला असं वाटत नाही की तू खूप लवकर आलायस ते? खरं तर हे उपरोधिकपणे म्हटलेलं आहे. रितेश, "पार्डन मॅम." पार्डन म्हणजे क्षमायाचना केलेली आहे त्यानं, तिथं माफी मागितलेली आहे. मिसेस सेन, "I mean for the second period. You are too early for the second period." म्हणजे लवकर म्हणजे मला असं म्हणायचं की तू दुसऱ्या पिरियडला आलास. शाळा सुरू होऊन एक पिरियड संपलेला आहे, तू दुसऱ्या पिरियडला आलास म्हणजेच तू लवकर आलास. मागाशी सांगितल्याप्रमाणे हा उपरोधिकपणे मारलेला टोला आहे शिक्षिकेकडनं विद्यार्थ्याला. रितेश, "आय एम सो सॉरी मॅम. आय एम रिअली सॉरी." तो मला माफ करा मॅडम, उशीर झाल्याबद्दल तो क्षमायाचना करतो मॅडमकडं. "आय स्टार्टेड वेल इन टाइम फ्रॉम होम. यू वॉन्ट बिलीव्ह व्हॉट हॅपन्ड." खरं तर अगदी वेळेवर मी माझ्या घरातनं शाळेला येण्यासाठी निघालेलो होतो, पण तिथून पुढं जे काही घडलं यावरती तुमचा विश्वास बसणार नाही असं तो मॅडमना सांगतो. मिसेस सेन, "विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट." अच्छा, ठीक आहे, तर मग आपण काय करूयात, बघूयात मग नेमकं काय घडलं ही गोष्ट तरी आपण पहिल्यांदा ऐकूयात असं मॅडम त्याला सांगतात. "व्हॉट हॅपन?" नेमकं काय घडलं? "नथिंग शॉर्ट ऑफ अँड अर्थक्वेक, आय एम शुअर." इथं नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे नथिंग लेस दॅन, म्हणजे अर्थक्वेक पेक्षा लेस काहीच नसणार असं त्या म्हणतात. मला खात्री आहे की भूकंप एवढं, म्हणजे भूकंपापेक्षा तरी काही असं नसेल असं ते म्हणतात. फार त्यांना असं म्हणायचं की काय भूकंप वगैरे तरी काही झालेलं नसणार आहे, हे मला खात्री आहे. तुझं काय जे घडलं असेल ते घडलं असेल. रितेश, "नो मॅम. रिअली मॅम. ऑनेस्टली मॅम." आता हा अडखळत, "नाही मॅडम, खरंच मॅडम, अगदी प्रामाणिकपणे मॅडम" असं सांगतोय. मिसेस सेन, "गो अहेड. ठीक आहे, सांग, पुढे सांग." रितेश, "आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल." नेहमीप्रमाणे मी शाळेला यायला निघालेलो होतो. "आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट." आता जी नॅरो लेन आहे, अरुंद अशी गल्ली आहे, ती गल्ली पुढं मार्केटपर्यंत जाते. तिथपर्यंत मी अर्ध्या वाटेवरती मी आलेलो होतो. त्या अर्ध्या वाटेवरती म्हणजे शाळेच्या अर्ध्या वाटेवरती आलेलो होतो. "सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड." अचानक मुख्य रस्त्यापासून मी स्क्रीम, किंचाळी ऐकली, आरडाओरडा ऐकला. मिसेस सेन, "अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट."
आणि निश्चितच तू नेमकं तिथं काय घडलं याचं इन्व्हेस्टिगेट केलेलंच असणार आहेस. इन्व्हेस्टिगेटचा अर्थ आहे कॅरी आउट अ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडेंट. म्हणजे एखाद्या प्रसंगातलं जे सत्य हे शोधून काढण्याचा एक सिस्टमॅटिक वे, याला इन्व्हेस्टिगेट असं म्हटलं जातं. तर निश्चितच मग तू तिथं काय घडले याच्याबद्दलची तू इन्व्हेस्टिगेट केलेली असतील. येस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. हो मॅडम. कारण का तर मला कुणीतरी तिथं ओरडले किंचाळलेलं आहे आणि मला तर हे शोधून काढायचेच होते. कारण का तर कुणाला तरी मदतीची गरज भासलेली असणार आहे. अँड शुअर इनफ देर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेमेंट. आणि निश्चितच बघा तिथं एक माणूस होता की जो लाईंग नियर द पेमेंट. पेमेंट या शब्दाचा अर्थ द फुटपाथ ऑफ द साइड ऑफ अ रोड. रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथ जवळ एक माणूस पडलेला होता. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. ग्रोनिंग या शब्दाचा अर्थ मेकिंग पेनफुल साऊंड्स. म्हणजे तो विव्हळत होता, वेदनेने तो विव्हळत होता. तो माणूस फुटपाथच्या जवळ पडलेला होता. मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. हा, निश्चितच तू त्याला डॉक्टर जाधवांकडे घेऊन गेलेला असशील. नेलास तू त्याला घेऊन गेलेलास. रितेश, नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. नाही मॅडम, मला ती काय संधी नाही मिळाली. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर. मी त्या माणसाजवळ गेलो तेवढ्यात लगेचच दुसरा एक माणूस दुकानातनं पळत त्या माणसाजवळ आला. विथ अ पॅकेट इन हिज हँड. आणि त्या पळत येणाऱ्या माणसाच्या हातामध्ये पाकिट होतं एक. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर, कॅच हिम. आणि तो माणूस बाहेर पळत आला. त्याच्या पाठीमागून दुकानदार पळत आला आणि तो म्हणतो, चोर चोर, पकडा त्याला, असं तो म्हणतो. मिसेस सेन, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. व्हॉट डिड यू डू दॅन. आता त्यानंतर मिसेस सेन म्हणतात, अमेझिंग, ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. टू डील विथ चा अर्थ टू हँडल. हँडफुल म्हणजे संख्येनं थोडं, मुठभर. तर म्हणजे तुला इतकं काहीतरी करण्यासारखं होतं की जे तुला अगदी हँडल करताही येणार नव्हतं अगदी एका वेळेला. म्हणजे तो एकतर तो माणूस एक पडलेला, एक माणूस पुढं पळून चाललेला आहे आणि इतकं सगळं याच्यात तुला खूप वाव होता काहीतरी करून दाखवण्यासाठी, असं ती मॅडम त्याला अगदी उपरोधिकपणे त्याला ते बोलतात. येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. हो मॅडम, आणि दुसरी एक अगदी अमेझिंग आश्चर्यकारक अशी गोष्ट त्यानंतर घडली. दॅट मॅन नियर द पेमेंट, he too got up and began to run with the thief. जो माणूस the man near the that man near the pavement, म्हणजे पेवमेंट जवळचा जो काही माणूस होता जो पडलेला होता तो सुद्धा उठला. he too got up and began to run with the thief. तो सुद्धा उठला आणि तो सुद्धा त्या चोराबरोबर त्यानं पळायला सुरुवात केली. विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. अगदी क्षणभर सुद्धा मी न दवडता मी त्यांच्या पाठीमागं धावलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. हा, त्यानंतर मग तू त्यांना पकडलेलं असणार आहेस आणि तू त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेला असणार आहेस. रितेश, वी कुडंट डू दॅट मॅम. नाही मॅडम, ते काही मला करता आलं नाही, करू शकलो नाही. दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन सो फास्ट. व्हॅनिश म्हणजे डिसअपियर्ड, दिसेनाशी झाले. ते अगदी कोपऱ्यापर्यंत ते कुठून गेले कुठं गेले दिसेनाशी झाले. आणि मग हे सगळं इतक्या वेगात घडलं की नेमके ते कुठे गेले हे काही आम्हाला कळलं नाही. मिसेस सेन, देन वाय आर यू लेट. ठीक आहे, मग तो उशीर का तुला झाला.
दॅट्स नॉट ऑल मॅडम, एवढंच नाही. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट शॉप इन द मॅड रश. आता ही जी काही अंधाधुंद अशी पळापळ होती, मॅड रश होती, या पळापळीमध्ये माझ्या असं लक्षात आलं की माझी जी काही बॅग आहे, स्कूल बॅग आहे, ही दुकानामध्ये राहिलेली आहे असं माझ्या लक्षात आलं. ह्या मधल्या ज्या गडबडीत पळापळ, या अंधाधुंद पळापळ होती त्या मॅड रशमध्ये. सो आय रॅन बॅक टू गेट इट. त्यामुळे मी ती माझी बॅग परत मिळवण्यासाठी मी परत त्या दुकानाकडे पळत गेलो. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर. आणि ती होती तिथं बॅग तुझी? नो मॅम, रितेश म्हणतो. नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज. नाही मॅडम, हा ती बॅग मात्र तिथं होती, पण देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राउन डॉग सिटिंग ऑन इट. पण त्या बॅग वरती ह्यूज म्हणजे मोठा, हेरी केस असणारा किंवा केस असणारा, केसाळ, ब्राऊन जो रंगाचा जो डॉग होता तो त्या बॅगेवरती बसलेला होता. आय डिडंट नो व्हॉट टू डू. आणि मला कळेना की नेमकं काय करायचं ते. मिसेस, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. काय मजेशीर गोष्ट आहे तुझी. म्हणजे दुकानात तुझी बॅग राहिली आणि त्या बॅग वरती कुत्रा बसलेला आहे. खूप छान. रितेश, येस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. हो मॅडम, अगदी तो दुकानदाराला सुद्धा आश्चर्य वाटलं. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्यालाही ते माहिती नव्हतं की तो कुत्रा कुठून आलेला होता तो. हाव दॅट डॉग ग्राउल्ड. ग्राउल या शब्दाचा अर्थ अँग्री साऊंड्स मेड बाय ॲनिमल्स. ग्राउल म्हणजे गुरगुरणे. तो कुत्रा कसा गुरगुरत होता. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे हे. ही ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव. त्या दुकानदारानं त्या कुत्र्याला त्या बॅगेवरून हलवण्यासाठी, तिथून बाजूला करण्यासाठी सर्व प्रकारच्या गोष्टी केल्या. विस्लिंग अँड क्लॅपिंग, शिटी मारली, टाळ्या वाजवल्या. अँड शोईंग हिम द स्टिक, त्याला काठी सुद्धा दाखवली. बट ही वुडंट बज. बज म्हणजे मूव, हलणे, पण तो काही हलला नाही. अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. आणि मला पण काय, मी ती बॅग तिथं ठेवून दुकानात मला शाळेमध्ये काही मी पण येऊ शकलो नाही. बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण मला एक असं दिसतंय की तुला शेवटी तुझी बॅग मिळालेली आहे. रितेश, येस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. शेवटी त्या दुकानदारानं मला काही बिस्किट्स दिली. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग. मी त्या कुत्र्याला बिस्किट्स देऊ केली. अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. लर्ड या शब्दाचा अर्थ अट्रॅक्टेड टू डू समथिंग, म्हणजे कशाचं तरी आमिष दाखवलं किंवा काहीतरी करण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीनं एखाद्याला आकर्षित करणं, त्याला लर्ड असं म्हटलं जातं. आणि मी काय केलं तर त्या कुत्र्याला बिस्किटांचं आमिष दाखवलं आणि मी त्याला त्या बॅग पासून बाजूला घेतलं. ओके, मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. आता इथं अकाउंट्स फॉर आहे बघा, या शब्दाचा अर्थ रिपोर्ट्स व्हॉट हॅपन. अच्छा ठीक आहे, इथपर्यंत तरी घडलं. मग चला मग आता काय हे कर, तुझे पुढचे जे काही 15 मिनिटाचं जे काही घडलं त्याचा रिपोर्ट सांग. हे घडलेलं ह्याला काही खूप वेळ गेला नसेल, पुढच्या 15 मिनिटात जे काही घडलं ते सांग, त्याचा रिपोर्ट सांग असं ते म्हणतायत. रितेश, बट देअर इज मोर मॅम. रितेश म्हणतो, मॅडम पण त्याच्यापेक्षा अजून काही आहे. हो, घडलेलं होतं तिथं. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. ते जे बिचारं कुत्रं होतं, त्या कुत्र्याने काय केलं तर मी शाळेत येत असताना माझ्या पाठीमागं मला फॉलो करायला सुरुवात केली. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तो कसा दिसत होता तर खूपच पुअर दिसत होता, बिचारा दिसत होता, गरीब म्हणू आपण त्याला. लोनली होता
एकाकी होता आणि छोटा तो इथे थांबला. मित्रांनो, हे पोरग प्रचंड थापा मारत आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्याला याच्या थापा लक्षात येऊ शकतात. तर इथं तो फसला. मात्र तो मगाशी ह्यूज हेरी डॉग असं म्हटलेला होता, इथं मात्र तो स्मॉल म्हणतो. टीचर काय म्हणतात बघा, मिसेस सेड स्मॉल, डिड यू से स्मॉल? छोटा? तू छोटा म्हणालास? आय मीन यंग मॅम. छोटा म्हणजे तसा छोटा नाही, मी यंग म्हटलं. मॅम, इट वॉज बिग इन साइज बट इट वॉज ओनली अ पपी. तो आकाराने जरी मोठा असला तरी सुद्धा ते पिलू होते. रिअली. अँड इट लुक लॉस्ट. आणि मला असं, आणि तो असं त्याचा रस्ता चुकलेला आहे, तो हरवलेला आहे असं वाटत होतं. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. कदाचित तो त्याच्या आईचा अथवा त्याच्या मालकाचा शोध घेत असावा. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मी असा विचार केला की तो माझ्या मदतीसाठी तो विचारणा करत होता, पण त्याला माझ्याकडनं मदत हवी होती रस्ता शोधून देण्याची असं त्याच्याकडे बघितलं की मला जाणवत होतं. सो आय बिगॅन टू एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय. आणि त्यामुळे मी काय केलं तर इतर जे काही दुकानदार होते आणि जे पासर्स बाय होते, पासर्स बाय म्हणजे वाटेने जाणारी जी काही माणसं होती, त्यांना सुद्धा मी काय केलं, विचारायला सुरुवात केली. बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. पण कोणीही ते सांगू शकलं नाही आणि मी सुद्धा त्या कुत्र्याला तिथंच पाठीमागं ठेवून तिथून हलू शकलो नाही. मिसेस सेड, अँड देन यू फाउंड द ओनर. आणि मग तुला त्या कुत्र्याचा जो मालक होता, तो कुत्रा ज्याचा होता तो माणूस सापडला? हु वॉज इट? कोण होता तो? रितेश म्हणतो, दॅट्स द फनी पार्ट. तो सुद्धा अगदी गमतीशीर मजेशीर अशी गोष्ट आहे. That's the funny part, ma'am. The puppy itself found the owner. त्या कुत्र्याच्या पिल्लानं त्याला स्वतःच तो त्याचा मालक त्याला सापडला. It saw someone across the road and just bounded towards the person. त्या कुत्र्याला रस्त्याच्या पलीकडं कुणीतरी त्याला दिसलं आणि तो त्याच्याकडं बाउंडेड टुवर्ड्स म्हणजे उडी मारत तो त्याच्याकडं त्या व्यक्तीकडे तो गेला, रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला. आय वॉज सो रिलीव्ड. रिलीव्ड म्हणजे नो लॉंगर वरीड. म्हणजे तिथून पुढे मी काय चिंतेत राहिलो नाही, चिंताग्रस्त राहिलो नाही. म्हणजे काय तर मला तिथं आराम मिळाला किंवा मी मुक्त झालो किंवा मी त्या कुत्र्याचा ज्या त्रासातून मी त्यावेळेला मुक्त झालो. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि त्याच्यानंतर मात्र मी वळलो आणि थेट मी शाळेकडं पळत आलो. मिसेस सेन, गुड बॉय. वा, छान मुलगा आहेस, चांगला मुलगा आहेस. नाउ दॅट आर युअर गुड डीड्स आर डन. अच्छा, म्हणजे तुझी जी काही सत्कृत्य होती, गुड डीड्स होती, चांगली कृत्य होती, ती सगळी करून झालेली आहे. देयर इज समथिंग एल्स यू कॅन डू. अजून एक गोष्ट आहे की जी तू करू शकतोस. अजून एक गोष्ट आहे. देयर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. आता काही दिवसामध्ये आपल्याकडं कथा लेखनाची स्पर्धा येऊ घातलेली आहे. वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री? तुला त्यात भाग घ्यायला आवडेल? घेशील भाग तू त्याच्यामध्ये? रितेश, हू मॅम? कोण मॅडम? मी मॅम, मी. नाऊ आय वुडंट नो व्हॉट टू राईट. आत्ता मला नाही माहिती काय लिहायचं असतं ते. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मेकिंग अप स्टोरीज म्हणजे गोष्टी रचणे. तो काय म्हणतोय तर मला गोष्टी रचण्यामध्ये मी चांगला नाही, म्हणजे मला गोष्टी रचायला येत नाहीत. खरं तर यावेळेलाही हा खूप खोटं बोलतोय. म्हणजे हे सगळं केलं म्हणजे बघा, एक खोटं बोललं की त्याच्यावरती अनेक, ते खोटं पचवण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला
अनेकदा खोटं बोलावं लागतं. म्हणजे खोट्याचा एक मजला उभा केला तर त्याच्यावरती मजल्यावर मजले चढवावे लागतात आणि मग ती खोट्याची इमारत खूप उंच होते आणि ती काही कालांतराने ती कोसळून जाते. कारण का तर खोटं हे खोटंच असतं. तर हा मुलगा साफ खोटं बोलतोय, थापा देतोय हे अगदी त्या टीचरना अगदी स्पष्ट माहीत होतं. तरीही त्याची तो कशा प्रकारे तो गोष्ट रचतोय या त्या पाहत होत्या. तर मित्रांनो, खूप छान स्टोरी आहे, अत्यंत मजेशीर आहे. तुम्हाला निश्चितच ही स्टोरी आवडलेली असेल. कृपया माझा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तो सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करणं अगदी फ्री असतं. त्याच्यानंतर येणारं जे काही बेलचं चित्र आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत येईल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा. तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो. मी इथं थांबतो.